तर आज भाजपची बैठक होती आणि बैठकीनंतर आता भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार बोलतात। सर्व मित्र पक्षांना बरोबर घेऊन जेव्हा केव्हा निवडणुका राज्याच्या घोषित होतील त्यावेळेला महायुतीचंच सरकार पुन्हा बनेल यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे आणि तसा जनतेचा मानसही आहे आणि त्याबद्दलचा रोडमॅप आमचा तयार झालेला आहे। काल त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखालील देवेंद्रजी आणि अजितदादा पवार या सरकारचा जो अर्थसंकल्प मांडलाय तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला, मग तो युवक असेल, तो आमचा शेतकरी, आमच्या भगिनी, आमचा विद्यार्थी आणि सर्व नागरिक यांना केंद्रबिंदू ठेवून केलेला आहे। आणि म्हणून पेट्रोल डिझेल मधल्या दरातल्या कपातीपासून आमच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ, आमच्या माता भगिनींच्या अकाउंटवर थेट पैसे आणि 3 सिलेंडर माफ, अशा असंख्य योजनांनी अर्थसंकल्प याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्र करतोय। त्याबद्दलही विस्तृत चर्चा करून त्या अर्थसंकल्पाविषयी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा आम्ही केलाय। येणाऱ्या 10 तारखेपर्यंत सर्व आमच्या 700च्या वर मंडलांमध्ये म्हणजे 288 विधानसभांमध्ये या संदर्भातला भरीव कार्यक्रम घेऊन आम्ही सहकारी पक्षाला बरोबर घेऊन जाणार आहोत। सहकारी पक्षांवरच्या नेतृत्वाबरोबरच्या बैठकाही मान्य देवेंद्रजी, मान्य बावनकुळेजी यांच्या बरोबर चर्चा करून होतील आणि असा एक चांगला भरीव कार्यक्रम आणि संपूर्ण आत्मविश्वास घेऊन भारतीय जनता पक्ष सहकारी मित्र पक्षांना घेऊन या निवडणुकीत पुढे विजयासाठी जातोय, एवढंच मला आज ठिकाणी सांगायचं आहे। शरद पवारांनी कालच्या अर्थसंकल्पाबाबत अशी विधान केलेलं आहे, अर्थसंकल्प फसवा आहे, यातल्या अनेक मागण्या या सरकारला पूर्ण करता येणार नाही, सरकारकडे तेवढा पैसा देखील नाही। लोकसभेच्या निवडणुकीत धसका तुम्ही देताना बजेट सादर केलं। आज भारतीय जनता पार्टी की कोर कमेटी की बैठक हुई। माननीय हमारे केंद्रीय नेतृत्व भूपेंद्र यादव जी, अश्विन वैष्णव जी और राष्ट्रीय सह संगठन मंत्री शिव प्रकाश जी के नेतृत्व में बैठक हुई। हमारे नेता सम्माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, प्रदेश के अध्यक्ष बावनकुळे जी, इन्होंने इस बैठक की संचालन और नेतृत्वता की। भारतीय जनता पार्टी 4.5 घंटे में हम सब नेताओं ने चर्चा करने के बाद आने वाले विधानसभा चुनाव में जीतने का रोड मैप लेकर हम आगे बढ़ रहे हैं। 10 जुलाई तक 288 विधानसभा में 700 से भी ज्यादा मंडलों में प्रत्यक्ष रूप से फीडबैक और कार्यक्रम, इसकी एक रचना हमने सहयोगी दलों के साथ मिलकर तय की है। चुनाव हम सहयोगी दलों के साथ लड़ेंगे भी और जीतेंगे भी, और उसमें सभी का सहयोगी दलों के समर्थन को लेकर हम आगे बढ़ रहे हैं और इस विषय में विस्तृत चर्चा और निर्णय किए। कल जो महाराष्ट्र का बजट हुआ उसका स्वागत महाराष्ट्र की जनता कर रही है, जिसका केंद्र बिंदु विद्यार्थी भी है, किसान भी है, हमारी माताओं बहनों का भी उसमें विश्वास है। हर गरीब, हर व्यक्ति का वहां पर कल्याण का विषय लेकर हमारा बजट है, उसके अभिनंदन का भी प्रस्ताव हुआ। तीसरी बार लगातार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सरकार बनी, उसका अभिनंदन का प्रस्ताव हुआ। एक बड़ा अच्छा कार्यक्रम निचले जमीनी स्तर पर
चुनाव की जीतने की रणनीति का लेकर हम आगे बढ़े। हम सरकार बनाएंगे और जनता की सेवा करेंगे। या बैठकीमध्ये चर्चा झाली का? हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, जो लोकसभांमध्ये मतं तुमच्यापासून दुरावलेली होतील, विशेषतः दलित समाजातील मतं असतील, मुस्लिम समाजातील मतं असतील, त्यांच्यासाठी काही वेगळी चर्चा केलेली आहे? संघटनात्मक काही बदलाचा विषय नाही। भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास, सबका प्रयास सबका विश्वास याच घोषणेवर काम करते। त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच बरोबर घेऊन या निवडणुका जिंकू, त्यांचा विश्वास संपादन करू, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू, छोट्या छोट्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण आमचा रोडमॅप आहे। पवार साहेब वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी तरी बोलताना विचार केला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे। इंडिया अलायन्सने पवार साहेब खोटं बोलणं मान्य केलं असेल आणि म्हणून त्यामुळे फेक नरेटिव्ह आणि खोट्या नरेटिव्हवर महाराष्ट्रात पवार साहेब तुम्ही मतं घेतलीत, जनता विचारते आमच्या अकाउंटवर 8,500 रुपये कधी येणार, खटाखट 1 लाख रुपये कधी येणार। आणि म्हणून तिथना तोंड लपवण्यापासून इंडिया अलायन्सचे नेते हे फिरतायत। भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी आम्ही दिलेला महायुतीचा अर्थसंकल्प हा थेट मदत करणार आहे। शरद पवारांनी असं म्हटलेलं आहे, लोकसभेला जसं मोदींनी सभा घेतल्या तशा सभा विधानसभेला त्यांनी जास्तीत जास्त घ्याव्या। त्यांची भीती पोटातली बोलते आहे, नक्कीच निवडणुकीत ते दिसेल। पण मोदींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी लोकसभेला पराभव झाला भाजपचा, म्हणून विधानसभामध्ये निवडणुका घ्याव्यात मोदींनी, असं पवार म्हणतायत। पवार साहेब असो व महायुती असो, यांच्या पोटात माननीय मोदीजींच्या सभांची भीती भरली आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे ते विधान करतायत। मोदीजींच्या नेतृत्वातच आणि माननीय आमच्या सर्व नेतृत्वाच्या भाषणांच्या सभांसहित आम्ही निवडणुका जिंकू। तर आशिष शेलार सध्या पत्रकारांशी बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।